या क्षणाची मोठी बातमी, राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कामकाज आता काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर अर्थसंकल्पातील काही महत्त्वाचे मुद्दे देखील अतिशय महत्त्वाचे आहेत। पेट्रोल डिझेलचा मुंबई नवी मुंबई ठाण्यातला दर हा आता कमी करण्यात आलेला आहे। ठाणे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेल 65 पैसे स्वस्त करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पातील आपण काही महत्त्वाचे मुद्दे यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो आहे। त्यापैकी पेट्रोल डिझेलचा मुंबई नवी मुंबई आणि ठाणेकरांसाठी दर कमी करण्यात आलेला आहे। 65 पैसे ते स्वस्त करण्यात आलेला आहे। एकंदरीतच राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केलेला आपण पाहिला। काही महत्त्वाचे मुद्दे त्यातले आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहू शकतोय। पेट्रोल डिझेलचा मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातला दर घटवण्यात आलेला आहे। त्यामध्ये तब्बल 65 पैशांनी हा दर घटवण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत। अनेक प्रकारच्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत। 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचा देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघु वस्त्रोद्योग संकुल उभारलं जाणार आहे। 10 लाख तरुणींबाबतही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। बार्टी सारथीमध्ये 52,000 नव्या नोकऱ्या घोषित करण्यात आलेल्या आहेत। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्कुबा डायव्हिंग केंद्र देखील उभारलं जाणार आहे। वेंगुर्ल्यामध्ये पाणबुडी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। तृतीयपंथीयांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अतिशय सोपं करण्याचा देखील अर्थसंकल्पाच्या मुद्द्यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खर्च देखील आता येत्या काळामध्ये राज्य सरकारच करणार आहे। शेती कृषी पंपाची सर्व थकीत बिलं देखील माफ करण्याचा मोठा निर्णय यावेळच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। दिव्यांगांसाठी विविध योजना देखील राबवणार असल्याचं अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलेलं आहे। महिलांसाठीच्या अतिशय महत्त्वाच्या घोषणांचा समावेशही करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर। 21 ते 60 वयातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार। 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू। विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजनेचा निधी वाढवला। शुभमंगल योजनेचा निधी 10,000वरून 25,000वर। 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर। प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील। नव्या शैक्षणिक वर्षामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा। तर 2,05,000 विद्यार्थिनींना याचा लाभ दिला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।